लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी खुशखबर आलेली आहे। डबल गिफ्ट हो तुमच्यासाठी डबल गिफ्ट या ठिकाणी भेटणार आहे। लाडक्या ताईंनो सर्वांना अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। पहिलं काय गिफ्ट असणार आहे, दुसरं काय गिफ्ट असणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। खूप आनंदाची बातमी आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। खूप महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। लाडक्या ताईंनो डबल गिफ्ट आलेलं आहे। 8वा हप्ता तुम्हाला भेटणार आहे। त्याच्याबरोबर अजून एक तुम्हाला मोठी बातमी समोर आली, ती बातमी देखील सांगणार आहे। आजची सगळ्यात लेटेस्ट बातमी आपल्या या चॅनलवर तुमच्या अगोदर तुम्हाला सगळ्यांच्या अगोदर ही तुम्हाला ही बातमी आता मी दाखवणार आहे। लाडक्या ताईंनो बघा, उद्यापासून परत सांगतोय, उद्यापासून तुम्हाला 5 मार्च पासून तुम्हाला पैसे वितरणाला सुरुवात होणार आहे। हप्ता वाटपाला सुरुवात होणार आहे। लाडक्या ताईंनो सगळेजण आतुर आहात का? सगळेजण या ठिकाणी पैसे कधी भेटणार आहेत याच्यासाठी वाट बघत आहात का? एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। सगळ्यांना हप्ता हवाय ना? 8वा हप्ता आणि त्याचबरोबर 9वा हप्ता मिळण्याची देखील या ठिकाणी गुड न्यूज समोर येत आहे। एक मोठी बातमी समोर येत आहे। 9वा हप्ता म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता देखील या ठिकाणी उद्या भेटू शकतो, अशा स्वरूपाची एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। काय नेमकी अपडेट आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो काळजी करू नका। आणि ज्या ताईंना मागे पैसे भेटले नव्हते, 5वा हप्ता, 6वा हप्ता, 7वा हप्ता ज्या ताईंना भेटला नव्हता त्यांना तर डायरेक्ट या ठिकाणी 5 ते 6,000 या ठिकाणी 4,500 ते 6,000 रुपयापर्यंत उद्या या ठिकाणी वाटप होणार आहे। लाडक्या ताईंनो खूप महत्त्वाची बातमी समोर आली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। कोणत्या ताईला 1,500 रुपये भेटतील, कोणत्या ताईला 3,000 रुपये भेटतील, कोणत्या ताईला 3600, बघा 3600 रुपयाची अजून या ठिकाणी अपडेट आली नाही। पण जर या ठिकाणी या बजेटमध्ये जर सरकारने 2100 रुपये द्यायचं ठरवलं तर तुम्हाला 2100 रुपये या ठिकाणी वाढून भेटतील। पहिले 1,500 रुपये आणि आताचे 2100 रुपये असे 3600 रुपये पण भेटण्याचे चान्सेस। पण अगोदर 1,500 आणि नंतर 2100 रुपये कधी भेटतील तुम्हाला? 10 मार्च नंतर जर या ठिकाणी तुम्हाला बातमी समोर आली, अर्थसंकल्पामध्ये मुद्दा मांडला तर तुम्हाला तो 3600 रुपये भेटतील अशा स्वरूपात। पण आता जरी तुम्हाला 3600 रुपये भेटणार नाहीत, ती आपण मागणी करत आहोत सरकारकडे की सगळ्या ताईंना 2100 रुपये भेटावेत। माझ्यासोबत बघा एक सगळ्यांनी मागणी करायची, सर्वांनी बघा मी लाडका दादा तुमचा सगळ्यांना सरकारकडे मागणी करत आहे की लाडक्या ताईंना 2100 रुपये द्या। त्या स्वरूपात तुम्ही पण या ठिकाणी सरकारकडे मागणी करायची की लाडक्या दादांनो निवडणुकीच्या अगोदर तुम्ही जे सांगितलं होतं की आम्हाला 2100 रुपये देणार आहेत ते आता 2100 रुपये आम्हाला पाठवा। मी पण तुमच्या वतीने या ठिकाणी सरकारकडे मागणी मागणार आहे की लाडक्या ताईंना 2100 रुपये या मार्च महिन्यापासून द्या, अशा स्वरूपाची मागणी मी सरकारकडे करणार आहे। चला लाडक्या ताईंनो वेळ न वाया घालवता सुरुवात करूया या व्हिडिओला। नेमकी काय बातमी आहे समोर आहे तुमच्या अगोदर बातमी, आणि लक्षात घ्या ही आजची बातमी आहे 4 मार्च। परत सांगतोय बातमी एकदम लेटेस्ट आहे। 4 मार्च म्हणजे आजची ही बातमी तुम्हाला या ठिकाणी मी दाखवत आहे। चला नेमकी बातमी काय अगोदर आपण वाचूया। TV9 ची ही बातमी तुमच्या समोर दिसते। TV9 ची बातमी, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीला सरकारचं डबल गिफ्ट। तुम्ही वाचू शकता डायरेक्ट या ठिकाणी TV9 ची ही बातमी आहे। लाडक्या बहिणीला सरकारचं डबल गिफ्ट। डबल गिफ्ट त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे। या ठिकाणी मी काही बोलत नाही, या ठिकाणी TV9 ची ही बातमी तुमच्या समोर आहे। अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी मोठी बातमी बघा। अधिवेशन कधी सुरू झाले? काल 3 मार्चला या ठिकाणी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि दुसऱ्याच दिवशी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। नेमकी काय बातमी आहे तुम्हाला आता मी सांगणार आहे। लाडक्या ताईंनो व्हिडिओ कुणीच थांबवायचं नाही। आणि परत एकदा सांगतोय कोणत्या ताईला 3,000 रुपये पाहिजेत, मागचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता अशा स्वरूपाची यांनी बातमी दिली आहे की ते म्हणजे दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र भेटणार आहेत अशा स्वरूपाची
ही बातमी समोर येत आहे, म्हणजे उद्यापासून या ठिकाणी 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होतील अशा स्वरूपाची बातमी समोर येत आहे। तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला 3,000 रुपये हवेत का? एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 3,000 रुपये हवेत का? पट 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 सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय आणि उद्या सर्वांना पट 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 पैसे पण येणार आहेत। सर्वांना पट 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 पैसे यावेत या ठिकाणी ईश्वर चरणी हीच मी प्रार्थना करणार आहे। चला या ठिकाणी लाडक्या ताईंनो, बघूया नेमकी काय बातमी आहे। लाडकी बहीण योजना TV9 ची ही बातमी तुमच्या समोर आहे। अपडेटेड ऑन 4 मार्च 2025 तुमच्या समोर या ठिकाणी बातमी आहे। TV9 ची बातमी तुम्ही बघू शकतात। ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात। मी सगळी बातमी तुम्हाला वाचून दाखवत आहे, त्याच्यामुळे सर्वांनी वाचत असेल तर वाचू शकतात। ही TV9 ची बातमी आहे। एक महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण या ठिकाणी, महत्त्वाचा मुद्दा जर तुम्ही वाचला तर तसेच जर आमचे सरकार आले तर आम्ही लाडक्या बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करून महिलांना दर महिन्याला 2100 रुपये देऊ अशी घोषणा सत्तेत येण्यापूर्वी महायुतीच्या नेत्याकडून करण्यात आली होती। त्यामुळे आता फेब्रुवारी हप्ता बँक खात्यात कधी जमा होणार आणि 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेलं आहे। बघा 2100 रुपयाची बातमी, आणि ही बातमी मी पण स्वतः या ठिकाणी, ही जी 2100 रुपयाची गोष्ट आहे ती मी स्वतः देखील लावून धरलेली आहे। सरकारकडे मी देखील या ठिकाणी तुमच्या वतीने मागणी करत आहे। कोण कोण मला सपोर्ट करते लाडक्या ताईंनो, कुणाकुणाला 2100 रुपये पाहिजेत एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आणि लक्षात घ्या, सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे। 2100 रुपये सरकारकडे आपण जर मागितले तर सरकारचं या ठिकाणी लक्ष जाणार आहे, विरोधी पक्षवाल्यांच्या नेत्यांचं लक्ष जाणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, आपण सगळ्यांनी या ठिकाणी पुढाकार घ्यायचा आहे आणि 2100 रुपये आम्हाला पाहिजेत अशा स्वरूपाचे आपल्याला या ठिकाणी मागणी करायची। लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी ही मागणी मी सरकारकडे करत आहे। तुम्ही पण या ठिकाणी सपोर्ट करणार आहेत का नाही एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी मी बोलतोय, त्याच्यामुळे तुमचा सपोर्ट मला गरजेचा आहे। तर कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय तुम्हाला 2100 रुपये हवेत का आणि तुम्ही मला ह्या ठिकाणी सपोर्ट करत आहात का? कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांनी सांगायचं आहे। आणि लाडक्या ताईंनो, लक्षात घ्या, लाडक्या, आता ही महत्त्वाची बातमी पुढे वाचा। डबल गिफ्ट तुम्हाला काय भेटणार आहे, TV9 ची काय बातमी आहे तुम्ही आता या ठिकाणी वाचून घ्यायची आहे। लाडकी बहीण योजनेबाबत आता एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे फेब्रुवारी संपूर्ण मार्च महिना लागला, मात्र अजूनही लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत। मात्र लाभार्थी महिलांना दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे, ती म्हणजे येत्या 7 मार्च पर्यंत, बघा 7 मार्च पर्यंत, अगोदरच 7 मार्च पर्यंत म्हणजे 5, 6, 7, 5 मार्च, 6 मार्च आणि 7 मार्च या 3 दिवसामध्ये तुमचं वितरण होणार आहे। या मार्च पर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1,500 आणि मार्च महिन्याचे 1,500 असे एकूण 3,000 रुपये जमा होणार आहेत। सरकारकडून या महिन्यात लाभार्थी महिलांना डबल गिफ्ट मिळणार आहे। याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटर करत माहिती दिलेली आहे। बघा ट्विटरवर या ठिकाणी आदिती तटकरे मॅडम यांच्या ट्विटर अकाउंटवरून ही माहिती त्यांनी घेतलेली TV9 यांनी। बघा लाडक्या ताईंनो, एक मोठी बातमी, खुशखबर तुमच्या समोर आलेली आहे। त्यांनी ट्विटरद्वारे एक माहिती सांगितलेली आहे की डबल गिफ्ट भेटणार आहे। 2 महिन्याचे पैसे, फेब्रुवारी महिन्याचे पैसे आणि मार्च महिन्याचे पैसे, असे 2 महिन्याचे पैसे एकत्र तुम्हाला 3,000 रुपये भेटणार आहेत। तर कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना आनंद झालाय सांगा। 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत। कोणत्या कोणत्या ताईला 3,000 रुपये हवेत एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये पट 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 सांगायचंय। आणि लक्षात घ्या, उद्यापासून सगळ्यांनी सावध राहा। उद्यापासून तुम्हाला पट 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 या ठिकाणी पैसे यायला सुरुवात होणार आहे। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तर 1,500 तुम्हाला येणार आहे, त्याचबरोबर आपल्याला वाट बघायची ही मार्च महिन्याचे पण पैसे 1,500 रुपये यांनी सांगितले TV9 नुसार की बाबा 1,500 रुपये पण उद्या येतील। पण लक्षात घ्या, 1,500 तुम्हाला फेब्रुवारीचे तर 100% येणार आहेत आणि मार्चचे जर 1,500 आले तर असे दोन्ही मिळून 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होतील।
मी पण देवाच्या चरणी, ईश्वर चरणी हीच प्रार्थना करतो, लाडक्या ताईच्या अकाउंटला लवकरात लवकर पैसे मिळावेत. कारण मंत्र्यांनी सांगितलंय, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आणि सगळीकडे आता आलंय की उद्यापासून पैसे येणार आहेत. उद्यापासून सगळ्याला पैसे भेटावेत. ज्या ताई नाराज झाल्या त्या ताई नाराज होऊ नका. लाडक्या ताई आता सगळेजण खुश आहात का? जर उद्यापासून पैसे भेटले तर सगळेजण खुश होताल का? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. इथेच थांबूया. सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.